काँग्रेस पार्टीचं निर्माण झाला, परंतु त्यांनी नोकरी करावी, सुखात राहावं अशी त्यांची आईवडिलांची स्वतःची इच्छा आहे. राजकारण हा त्यांचा विषयच नाहीये. अभिजित दिपकेचा पण नाहीये आणि त्यांच्या कुटुंबाचा पण नाहीये. नीट पेपर फुटीवर कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून आंदोलन करून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानंतर अभिजित दिपके हा मराठी तरुण चांगलाच चर्चेत आला. संभाजीनगरच्या असलेल्या या अभिजित दिपके संबंधी राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलंय. राजकारण हा अभिजित दिपके किंवा त्यांच्या कुटुंबियांचा विषय नाही, परंतु काही लोक अभिजितला बळजबरीनं राजकारणात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिरसाट यांनी केलाय. मंत्री संजय शिरसाट यांनी रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असलेल्या अभिजित दिपकेच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अभिजित दिपकेच्या आडून काही लोक राजकारण करत असल्याचा आरोप शिरसाट यांनी केलाय. दिल्लीतील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर अभिजित दिपकेच्या घरी संजय शिरसाट यांनी भेट दिली. त्यावर बोलताना शिरसाट म्हणाले की अभिजितला मी लहानपणापासून पाहिलंय. माझा मुलगा त्यांच्या बहिणीच्या हातून राखी बांधतो. दिपके हे माझे जवळचे आहेत, नातेवाईक आहेत आणि मतदारसंघातील आहेत. त्यामुळे त्यांची विचारपूस करणं गरजेचं वाटत होतं. त्यामुळे मी अभिजित दिपके यांच्या कुटुंबाची भेट घेतली. ते माझ्या कार्यक्रमाला येतात. मी पण त्यांच्या घरी गेलो. आंदोलन सुरू असताना जर दिपकेच्या घरी भेट दिली असती तर त्यावर चुकीच्या बातम्या आल्या असत्या. कुणाचा मेसेज घेऊन गेलो याची चर्चा रंगली असती. त्यामुळं आंदोलन झाल्यानंतर आपण दिपकेच्या घरी भेट दिली. अभिजित दिपके यांनी माजी मंत्री कपिल सिब्बल यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांना विरोधी पक्षांकडून खासदारकीची ऑफर असल्याची चर्चा सुरू झाली. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट म्हणाले की अभिजित दिपकेनं भावनिक भरात आंदोलन केलं, पण राजकारण हा त्याचा किंवा त्याच्या कुटुंबियांचा विषय नाही. अभिजितनं नोकरी करावी आणि सुखात राहावं असं त्यांच्या आईवडिलांची इच्छा आहे. आता राजकारणात त्यानं यावं की नाही हा त्याचा निर्णय त्यानं घ्यावा. अभिजितला राजकारणात यायचं नाही, पण काही लोक त्याला बळजबरीनं राजकारणात आणण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप संजय शिरसाट यांनी केलाय. दिपकेच्या आडून काही लोक राजकारण करत असल्याचा आरोप शिरसाट यांनी केला. अभिजित दिपकेनं दिल्लीत आंदोलन केलं आणि त्यानंतर महाराष्ट्रात पेढे वाटले जात आहेत. हे दुर्दैव असल्याचं संजय शिरसाट म्हणाले.